हॅलो नमस्कार, मी शीतल किचनमध्ये स्वागत आहे. मी पावशेर खवा आणला बरं का. म्हटलं काय करायचं, तर म्हटलं चला पेढेच बनवूया आता. गुलाबजाम तर सारखेच करतो. कढई ठेवायची, खवा घालून घ्यायचा, मस्त मिक्स करून घ्यायचं बरं का सगळा पूर्ण. त्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही. एक सलग भाजून घ्यायचा खवा. बघू शकता तुम्ही थोडासा करपलेलाही कढईला खाली लागलेला आहे, पण काही हरकत नाही. सगळं ते छान लागतात पेढ्यामध्ये. मग ते मिक्स करून घ्यायचे, सगळा गोळा एक सलग बनवून घ्यायचा. गोळा तयार झाला की म्हणजे समजायचा आपला खवा मस्त भाजलेला आहे. आणि खवा भाजला ना असा गोळा तयार होतो. तो थंड करायचा. थंड झाल्याच्यानंतर खिसून घ्यायचा खिसणीच्या साहाय्याने. खूप झटपट पेढे होतात बरं का. पिठी साखर करायची, तीही घालून घ्यायची. त्याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची. आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता तुम्ही. मिक्स करून घ्यायचं. नंतर मग त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची. तुम्हाला आवडत असेल घाला, घालू नका, पण छान लागते. पेढे मिक्स झाल्याच्यानंतर मग बांधून घ्यायचे बरं का. छोटे मोठे कसे आवडतात तसे तुम्हाला छोटेच बांधायचे. आणि एकदम असे दाणेदार झाले होते, काही टाळायला चिटकत नाही. दूध पावडर वगैरे घालायची काही गरज नाही. पेढे बांधून झाल्याच्यानंतर मस्त पिठी साखरात रेंगसायचे. पिठी साखरमध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते चिटकतही नाही. चला तर पेढे तयार झाले. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.